झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळताना दिसतोय। एका वृत्तपत्राच्या रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची 15% भागीदारी आहे। यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात नव्या वादाला तोंड फुटलंय। रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंटने धोनीची कंपनीत भागीदारी नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र धोनीने आणि रितीचा मालक अरुण पांडे यांचे तार जोडले यांचे व्यवहारही हीच कंपनी मॅनेज करते। हे चारही क्रिकेटपटू धोनीचे जवळचे मित्र आहेत। त्यामुळे टीम सिलेक्शनच्या वेळी धोनी आपलं मत देतो त्यावेळी ह्या 4 क्रिकेटपटूंचा विचार तो निश्चित करत असणार अशी शंका उपस्थित केली जाते। त्यातच धोनी टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्म मॅचचा कॅप्टन आहे। त्यामुळे केवळ मर्जीतल्या क्रिकेटपटूंना धोनी संधी देतो का असा प्रश्न उपस्थित होतोय। कोण आहे पांडे आपण बघूया। रिती स्पोर्ट्सचा मालक आहे अरुण पांडे। रणजी स्पिनर बॉलर देखील आहे। रणजी मॅचेस दरम्यान धोनी आणि अरुण पांडेंची ओळख होती। दिल्लीतील फ्रेंडली मॅचेसच्या वेळी धोनीचा मुक्काम अरुण पांडेकडे होता। तर धोनी सुपरस्टार झाल्यानंतर अरुण पांडेचा भाव वाढलाय। धोनीच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी अरुण पांडेंकडे आहे। धोनी बरोबर 300 कोटींच्या विक्रमी करारानंतर अरुण पांडे चर्चेत आहे। दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये धोनीनं फिक्सिंग बाबत मौनच बाळगलं। धोनी रिती स्पोर्ट्स बाबतही काही बोलला नाही। आपण पाहू शकतो धोनीचं मौन कायमच आहे। मुंबईतही पत्रकार परिषदेत तो काही बोलला नाही। तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत देखील धोनी गप्पच राहिला। कार्डिफ इथे झालेल्या पत्रकार परिषदेतही तो काहीही बोललेला नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।